हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये। मी माझ्या मॅडमचा फ्लॅट तुम्हाला दाखवते, तो विकायचा आहे। मालविका गोस्वामी मॅडम आहेत, त्यांच्याकडे मी पहिले स्वयंपाकाचं काम करायचे। तर हा त्यांचा 2 BHKचा फ्लॅट आहे त्रिवेणी लॉरियलमध्ये। तर त्यांना हा विकायचा आहे। बघा, अशा प्रकारे ही बाल्कनी आहे, हा बाहेरचा पॅसेज आहे, इकडे गार्डन आहे, इकडे डायनिंग टेबलची जागा आहे, इकडे किचन आहे। बघा, तुम्हाला मी आता पुन्हा एकदा हॉल दाखवते। हे बघा, अशा प्रकारे त्यांचा हॉल आहे। त्यांच्याकडे पहिले मी स्वयंपाकाचं काम करत होती, मालविका गोस्वामी मॅडम। तर त्यांचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे त्रिवेणी लॉरियलमध्ये। तर त्यांना तो विकायचा आहे। हा बघा, इकडे डायनिंग टेबल आहे, इकडे त्यांचं किचन आहे। हे बघा, खूप छान त्यांनी फर्निचर केलेलं आहे घराला। किचनची गॅलरी, किचनच्या गॅलरीमधून पण असा छान व्ह्यू येतो बाहेरचा। बघा, गार्डन आहे समोरच त्यांच्या खिडकीच्या। आणि हे इथे वॉशरूमसाठी त्यांनी असे स्लाईडचे डोअर बनवलेले आहेत। हे बघा, स्लायडिंगवाले डोअर आहेत। जणू तुम्हाला बघितल्यावरती असं वाटेल की इथे काहीतरी कबर्ड वगैरे आहे, पण तसं नाही आहे। इकडे त्यांनी असे स्लाईडवाले डोअर बनवले आहेत, त्याला असा आरसा पण आहे। बघा, हे असे स्लायडिंगवाले डोअर आहेत। इकडे एक वॉशरूम आहे आणि इकडे ही बॅक साईडची इकडे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा आहे फ्रेंड्स। इकडे एक बेडरूम आहे, हा त्यांच्या मुलाचा बेडरूम होता। तर बघा, त्यांनी खूप छान फर्निचर बनवून घेतलं आहे घरासाठी। हे बघा, हा बेड असं फोल्डिंगवाला आहे। हे बघा, फोल्डिंग बेड आहे। इकडे पण बघा, किती छान असं कबर्ड त्यांनी बनवलेलं आहे। वरती पण म्हणजे स्टोरेजसाठी खूप जागा आहे। त्यांनी खूप छान फर्निचर बनवलं आहे घरासाठी। हे बघा, इकडे पण बघा, दरवाजाच्या पाठीसुद्धा असं कबर्ड आहे। आणि ही गॅलरी आहे। हा पहिला बेडरूम झाला त्यांच्या मुलाचा। आता त्या साईडचा बेडरूम मी तुम्हाला दाखवते। तर बघा, इकडे पण एक वॉशरूम आहे, त्याला पण असंच त्यांनी आरसा आणि स्लाईडचे डोअर बनवलेले। ते बघा, इकडे असं वॉशरूम आहे कमोडचं, आणि इकडे असं हे एक बाथरूम आहे, आणि हा बेडरूम आहे त्यांचा। हे बघा, असे हे कपाट त्यांनी बनवून घेतलेले। हे बघा, हे बघा, अशा प्रकारचे हे स्लाईड डोअरवाले कपाट आहेत। ह्या फ्लॅटला त्यांनी खूप छान फर्निचर केलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे हा बेडरूम आहे त्यांचा। ही सेकंड बेडरूमची गॅलरी आहे। तर त्याला तर खूप छान प्रकारे त्याने डेकोरेट केलेलं आहे। हे बघा, असं बसण्यासाठी वगैरे खूप छान बनवलं आहे त्यांनी। आणि समोरच बघाल तर मुलांचं खेळायचं गार्डन एकदम समोरच आहे घराच्या। हे बघा, इकडे स्विमिंग पूल आहे, दिसते का तुम्हाला? हे बघा, इकडे स्विमिंग पूल आहे आणि इकडे गार्डन आहे खेळण्यासाठी मुलांना। हे बघा, खूप छान फ्लॅट आहे फ्रेंड्स। जर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल घेण्यासाठी, तर तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट्स करा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर। हा फ्लॅट करोडोच्या वर फ्लॅट्स आहेत फ्रेंड या बिल्डिंगमध्ये। हे बघा,
खूप छान बनवलेलं आहे त्यांनी. आणि बघता क्षणी तुम्हाला आवडेल असा फ्लॅट आहे. हवेशीर आहे. इथे पंख्याची तर गरजच लागत नाही, कारण इतकी हवा ह्या घरामध्ये खेळती असते. तिन्ही खिडक्या जर ओपन असल्या ना तर हवा छान येते ह्या घरामध्ये. खूप छान हवेशीर घर आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही घ्यायचा विचार करू शकता. बघा पाणीचं प्रेशर पण खूप छान आहे इकडे. बघा पाणी 24 तास पाणी अशा प्रेशरला असतं. आणि हे फिश टँक आहे बघा. हे फिश टँक पण खूप महागाचं आहे हे बघा. तर माझ्या मॅडमचं घर खूप छान आहेच. तुम्हाला ते आवडेलच. खूप छान फर्निचर केलेलं आहे घरासाठी बघा. हे बघा खूप छान ठेवलेलं. ते लोक इकडे राहत नाही आता, ते ठाण्याला जातात. पण म्हणजे मी त्यांचं घर येते क्लीन करण्यासाठी. हे बघा किती छान स्टोरेज ठेवण्यासाठी किचनमध्ये पण त्यांनी फर्निचर केलेलं आहे. हे बघा वरती पण खूप छान आहे. म्हणजे ह्या घरामध्ये तुम्हाला जर तुम्ही हे घर घेत असाल तर तुम्हाला इकडे फर्निचरचा असं काहीच खर्च नाही आहे, कारण खूप छान पद्धतीचं फर्निचर त्यांनी केलेलं आहे बघा. इकडे त्यांचं देवघर होतं. इकडे त्यांनी देवघर ठेवलेलं. इकडे जो ब्राऊन रंगाचा टेबल आहे तो प्रेसचा टेबल आहे. पूर्ण ओपन होतो तो टेबल. प्रेस करण्यासाठी त्यांनी तो तिथे फिट केलेला असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा. बघा तुम्हाला आवडेलच. हे बघा इकडे अशी चिमणी आहे किचनच्या वरती आणि इथे पण स्टोरेज दिलेले आहेत. हे बघा हा बिल्डिंगच्या खालचा पॅसेज आहे. तर वॉचमॅन काका पण इथे बसलेले आहेत. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.